दिल्लीमध्ये खासदार संजय राऊत आणि शरद पवार नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदाच एका मंचावरती आले. महाराष्ट्र सदनात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात दोघेही एकत्रित आले. धाराशिवचं राजकीय टायगर ऑपरेशन मी नाही तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असं विधान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. वाघ दोनदा जाळ्यात अडकलेला पण योग्य ठिकाणी इंजेक्शन न दिल्यामुळे तो सुटला असं सूचक विधान सरनाईकांनी केलं. 24 फेब्रुवारीचा जनता दरबार हा ठाणेकरांसाठी असणार असून यापुढे ठाण्यातील प्रत्येक तालुक्यात असे जनता दरबार घेणार असं गणेश नाईकांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपात कोल्ड वॉर सुरू होण्याची चिन्ह आहेत. आगामी निवडणुका युती म्हणूनच लढण्याची तयारी असल्याची माहिती भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली. दरम्यान या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं चव्हाण म्हणाले. अंजली दमानियांनंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मंत्रिमंडळाचे ठराव मंजूर करून न घेता यापूर्वी देखील पैसे उचलण्यात आले असा आरोप विजय कुंभार यांनी केला. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुण्यामध्ये ठाकरे गट ऍक्शन मोडवर आलाय. गेल्या 3 दिवसात तब्बल 180 शिवसैनिकांच्या बॉर्ड निहाय मुलाखती घेण्यात आल्या. भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाणांच्या भोकर मतदारसंघात आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी 100 गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. चिखलीकरांनी राष्ट्रवादीचा मेळावा घेत अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. भोकरमध्ये मेळावा होणार हे समजल्यानंतर अनेकांना फोन केले की मेळाव्याला जाऊ नका असा आरोप प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाणांवर केला. प्रताप पाटील आणि दहशत हे समीकरण नवं नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दहशत चालू देणार नाही असे चिखलीकर म्हणाले. नवी मुंबई भाजपकडनं सभासद नोंदणी कार्यशाळा घेण्यात आली. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार विक्रांत पाटलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. राज्यात एकूण 6,160 क्विंटल ज्वारीची आवक झाली. या ज्वारीला सरासरी 1,700 ते 1,900 रुपयांचा दर मिळतोय, तर लोकल वाणाच्या ज्वारीला सर्वाधिक 2,700 ते 5,000 रुपयांचा दर मिळाला. राज्यातील मालेगाव आणि रावेर बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे. जवळपास 10,826 क्विंटल मक्याची आवक झाली असून मक्याला प्रति क्विंटल 2,292 रुपयांचा दर मिळाला. राज्यातील बाजार समितीत 20,280 क्विंटल सोयाबीनची आवक झाली, तर सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल 3,900 रुपयांचा दर मिळाला. मात्र बाजारातील दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळताना दिसतोय. रब्बी हंगामातील टोमॅटोची जास्त लागवड झाली. हिवाळ्यातील हवामानामुळे टोमॅटोच्या उत्पादनात वाढ झाली आहे. दिल्ली आणि कोलकातासारख्या मोठ्या बाजारातनं मागणी घटल्यामुळे टोमॅटोला प्रति किलो 5 रुपयांचा भाव मिळतोय. पिंपळगाव बसवंतचा पोळ कांदा लाल कांद्याला भारी ठरतोय. पिंपळगाव बसवंत इथे 22,851 क्विंटल आवक झालेल्या पोळ कांद्याला कमीत कमी 700 आणि सरासरी 2,150 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. सध्या उन्हाचा चटका अधिक जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली. फेब्रुवारी तापमानानं 35 अंशांचा टप्पा ओलांडलाय. जागतिक स्तरावर 81 लाख मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यातील 25% अधिक म्हणजेच 20 लाखांहून अधिक मृत्यू हे भारतामध्ये होत असल्याचा अर्थ ग्लोबलच्या अहवालातून समोर आलाय. सिंहगड रस्ता परिसरात जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेनं पाणी तपासणी मोहीम हाती घेतली. या परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आले. यातून आता महापालिकेचं पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचं समोर आलंय. सिंहगड रस्ता परिसरातील 70 पाणी नमुन्यांमध्ये जीवाणूंचे विषाणू देखील आढळले. होळी निमित्तानं कोकणवासियांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. यासाठीची रेल्वे तिकीटं आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू आहे. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचे नियोजन आहे. समृद्धी महामार्गावरील नागपूर मुंबई थेट प्रवास केवळ 8 तासात करण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. इगतपुरी आमणे मार्ग लवकरच सेवेत येणार आहे आणि 10 मार्चपर्यंत अंतिम टप्प्यातील कामं पूर्ण करण्याचं MMRDAनं नियोजन केलंय. एक महत्त्वाची बातमी, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष आहेत, तर ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत म्हणजेच तालकटोरा स्टेडियममध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या निमित्तानं 3 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यामध्ये कविता, पुस्तक प्रकाशन, चर्चा, परिसंवाद, मुलाखती असे एकाहून एक कार्यक्रम होणार आहेत. यंदाच्या साहित्य संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथदिंडीची सुरुवात देशाच्या संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून होणार आहे. तर लोकशाहीच्या मंदिरातून साहित्याच्या मंदिराकडे असा प्रवास ही ग्रंथदिंडी करणार आहे. सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होईल. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीला सुरुवात होईल. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. जिल्हाधिकाऱ्यांना उठसूट मंत्रालयात बैठकीसाठी बोलावणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून चाप लावण्यात आलाय. आता दूरदृश्य प्रणालीद्वारेच उपस्थित राहण्यास मुभा मिळणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोटाच्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राज्यात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत 100 दिवसीय महाआवास अभियान राबवण्यात येत आहे. 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना 450 कोटींचा पहिला हप्ता मिळणार आहे आणि 5000 लाभार्थ्यांना घरकुल योजनेसाठी जागा मिळणार आहे. सिडकोच्या सोडतीमध्ये ज्या 1881 अर्जदारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे घरं मिळाली नाहीत, अशांसाठी सिडकोने यापुढील सोडतीमध्ये संबंधित अर्जदार अर्ज शुल्क न भरता सहभागी होऊ शकतील असा पर्याय उपलब्ध ठेवलाय. या अर्जदारांना नव्या सोडतीत सहभागी होण्यासाठी नव्यानं अर्ज करण्याची तसंच शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. जिल्ह्यातील 758 अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण अशी आहे. आरटी अंतर्गत होणाऱ्या 25% प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईतून 5000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश 28 फेब्रुवारीपर्यंत निश्चित करावा असं आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे. गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 89,450 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवरती पोहोचला. तर चांदीचा भाव 99,600 रुपये प्रति किलो होता तो आता 1,03,000 रुपये प्रति किलो झालाय. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आणखी भीती निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे. शनिवारपासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेत. तर यावेळी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या बदलाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं असून मनसेच्या पुढील काळातील राजकीय रणनीतीबद्दल सूचनाही देण्यात आल्या. पीएफ ग्राहकांसाठी आता त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, कारण आता ते यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकतात. सरकार एक अशा सिस्टमवरती काम करते ज्याद्वारे ईपीएफ सदस्यांचे दावे यूपीआयद्वारे सोडवले जाऊ शकतात आणि पुढील 2 ते 3 महिन्यात हे प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारनं आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवी ॲडवायझरी आणली असून या प्लॅटफॉर्मवरती अश्लील कंटेंट प्रसारित केल्यास मोठी कारवाई होणार आहे. त्यामुळे या संदर्भातील आचारसंहितेचं कडक पालन करण्याचे निर्देश सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्म्सना दिलेत. मुंबई गोवा महामार्गाला नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या महामार्गाचं काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार असल्याचं सांगितलंय. आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी पीएमपी प्रशासन दरवाढीसह अन्य महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. त्यात प्रवासाचे टप्पे कमी करणं, कर्मचाऱ्यांची भरती न करणं इत्यादींचा समावेश आहे. तिकीट दरवाढीला विरोध होऊ शकतो, त्यामुळे पीएमपीनं गुप्तता पाळली आहे. वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी 4 रेल्वे उड्डाणपूल बनवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र निवडणुका संपताच केवळ 2 रेल्वे उड्डाणपुलावरती वसईकरांची बोळवण करण्यात आली. त्यानुसार आता नालासोपारामधील अलकापुरी आणि ओसवाल नगरी या 2 उड्डाणपुलांनाच रेल्वेनं मंजुरी दिली आहे. पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झालाय. हवामान विभागाकडून देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं असून या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबईमध्ये विधिमंडळावर गळफास मोर्चा काढण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बैठकीत करण्यात आला. दरम्यान महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधिमंडळात हा विषय ताकदीनं मांडू अशी ग्वाही देत हा प्रकल्प कंत्राटदार धार्जिणा आहे असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केला. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या टीईटी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची तातडीनं माहिती देण्याचा आदेश देण्यात आलाय. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित शिक्षकांची यादी मागवली आहे. त्यानंतर एक मोठी बातमी आहे. धनंजय मुंडेंवरती आरोपांची मालिका सुरूच असताना त्यांच्यावरती मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करता येते. दरम्यान डोळ्याच्या आजारातून बाहेर येत नाही तोपर्यंत आता धनंजय मुंडेंना एका नव्या आजारानं ग्रासलंय. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी हा आजार झाला असून त्यांना 2 मिनिटंही सलग नीट बोलता येत नाही असं त्यांनी स्वतःच सोशल मीडियावरती पोस्ट करून सांगितलंय. हा एक स्थितीजन्य आजार आहे. चेहऱ्याच्या स्नायूंची हालचाल नियंत्रण करणाऱ्या नसेवर सूज आल्यामुळे ही स्थिती उद्भवते. यामध्ये चेहऱ्याचा एक भाग कमकुवत होणे, डोळा अपूर्ण बंद होणे, चेहरा निस्तेज वाटणे, एका बाजूला हसू अपूर्णपणे येणे यासारखी लक्षणे यामध्ये दिसतात. लढा जो आहे तो त्यांच्या दहशतीविरुद्ध आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे आणि कराडसारख्या माणसांना त्यांनी पोचलं याच्या विरुद्ध माझा लढा आहे आणि ते तसंच चालू राहणार. पण आजारातनं बरं होण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा. त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं. बेल्स पाल्सी जनरली हर्पीसमुळे होतो किंवा स्ट्रेसमुळे देखील होतो. पुन्हा एकदा सकाळच्या 100 बातम्या. सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तब्बल 60 वर्ष जुन्या बसस्थानकाची पुनर्बांधणी लवकरच होणार आहे. पुढील 2 महिन्यात एसटी बसस्थानकाचं बांधकाम सुरू होणार असून नव्या रचनेत 18 ते 20 प्लॅटफॉर्म्स उभारले जाणार आहेत. त्यासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झालाय. कोण पनवेल इथल्या गिरणी कामगारांसाठीच्या 2417 घरांसाठी आता 6 लाख रुपये निश्चित करण्यात आलेत. यासाठी महिन्याला 4640 रुपयांप्रमाणे वार्षिक 55,000चा देखभाल शुल्क निश्चित करण्यात आलाय. राज्यातील अल्पसंख्याक शाळांना किंवा शैक्षणिक संस्थांची माहिती अल्पसंख्याक विभागाकडेच उपलब्ध नाही. त्यामुळे आता या शाळांना आपलं सरकार संकेतस्थळावरती अर्ज करून 6 महिन्यात विभागाचे डिजिटल स्वाक्षरीचं प्रमाणपत्र घेण्याचं बंधन घालण्यात आलंय. राज्य सरकारनं ऊसाच्या एफआरपीचे 2 टप्पे केल्याच्या विरोधात शेतकरी नेते राजू शेट्टींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावण्या आणि वाद प्रतिवाद अखेर थांबलेत. आता हे प्रकरण न्यायालयानं अंतिम निकालासाठी राखून ठेवलंय. राज्यातील ऊस उत्पादकांचे निकालाकडे डोळे लागले. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेत 2691 अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 19 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख 5 मार्च 2025 आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात आलं. मागण्यांचा शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करावी तसंच बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. बुधवारपासून नाशिक शहरातील अनेक रेशन दुकानं बंद आहेत. केवायसी मशीन बंद असल्यामुळे नाशकात धान वितरण सुद्धा ठप्प झालंय. त्यामुळे दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी बघायला मिळते. अहिल्यानगरच्या कोपर गावात शहर महाविकास आघाडीच्या वतीनं नगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आला. कोपर गावात लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेला स्थगिती देण्याची मागणी आंदोलकांनी केली. हिंगोलीच्या पुसे गावातील गावकऱ्यांनी हिंगोली ते सेनगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. पुसे गावातील उर्दू शाळेचं दुसरीकडे स्थलांतरण केलं जाणार आहे. या निर्णयाविरोधात गावकरी आक्रमक झालेत. विकास कामांच्या थकीत बिलांसाठी धुळ्यामध्ये जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात डंपर हायवा नेत शासनाचा तीव्र निषेध केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या मारेकऱ्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं. कोणतेही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना दमदाटी करून सीमाबंदीचं काम सुरू असल्याचा आरोप लाड यांनी केला.